अंजलीबाई, अहो या की लवकर. आले. हो तुम्हाला सांगतो, खरं तर मी सायकल चालवायला नको म्हणत होतो. आता व्यायाम होतोय म्हणल्यावर काय हरकत नाही. मलाही असंच वाटतं. सायकलिंग करणं केव्हाही चांगलं. तेव्हा आता उत्साहात सायकलिंग करा. अहो, करणार की, तुम्ही काय बी काळजी करू नका. पण सायकल चालवायच्या कंडिशन मध्ये नाही, त्याचं काय. चला. चला चला, या या या. काल रातच्याला तर सायकल खोलून ठेवली होती. काय झालं? अहो, आता तर उत्साहात सांगत होतात मला सायकलिंग करणार म्हणून, आणि आता का असं भूत बघितल्यासारखा चेहरा केलाय? नाही ते अहो, काल रात्री काय झालं माहितीये तुम्हाला? काय. अहो, मला अशी जाग आली म्हणून मी खाली आले. बघते तर काय, सगळी सायकल कोणीतरी खोलून ठेवली होती. आता तुमचं सायकलिंग कसं होणार म्हणून मला काळजी वाटायला लागली. काय करावं काही सुचतच नव्हतं. सूरज भाजी, सूरज भाजी. हा वहिनी. हा भाऊजी, बोला की. अहो एक काम होतं, जरा खाली येता. हा चला. हा या भाऊजी. कुणी केलं हे? सगळे तुमच्या भावाचे प्रताप. आत्ताच्या आत्ता ही सायकल आपल्याला जोडायला पाहिजे. आत्ता हे काम कोण करू शकेल? एकच आहे. हा द्या. हा. थांबा. हा द्या. देवांचा दूत तोच अवधूत. वहिनी, सखी मॅडम साठी काय पण. काय? नाही नाही, हो सखी मॅडम आणि राणादा यांच्या ट्रेनिंग मध्ये काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून काय पण करतो आम्ही. तुम्ही काय काळजी करू नका, 2 मिनिटात जोडतो. हळू बोला. हळूहळू. हो, वळू नका की राव. या पानं घ्या ती. पानं घ्या, पानं घ्या. 16-18 पानं घ्या. हळू बोलकी मरता.
वहिनी झालं. तरी बरं, अवधूत भाऊजी वेळेवर आले म्हणून त्यांनी तुमची सायकल सोडून दिली, नाहीतर तुमचं आजचं सायकलिंग बुडालं असतं. हो, असं रातच्याला एकटं खाली येणं बरोबर नाही, रिस्क आहे. मला उठवायचं की. नाही, तुम्हाला सकाळी सायकलिंग करायचं होतं म्हणून म्हणलं मग झोपमोड नको करायला. अहो त्यात केवढं, तुम्ही मला उठवलं असतं आलो असतो की मी खाली. त्याचं काय आहे, तुम्ही मला न उठवताच बाहेर आलात ना, म्हणून मग मी पण म्हंटल राहू दे. तुम्हाला काय वाटलं, माझ्या लक्षात येणार नाही? तुम्ही काय सगळ्यांना झोपा झोपा करून घालवत होतात ना, तेव्हाच मला समजलं होतं तुम्ही नक्की काहीतरी करणार म्हणून. तुम्हाला फसवणं जमत नाही हो कोणाला. मी काय म्हणतो, हम्म, ते तेवढं फोन करून सायकलचा झोमडा संपून टाका की. अजिबात नाही. तुम्ही सायकलचा सराव जर का टाळलात ना, तर बघाच गाठ माझ्याशी आहे. अहो पण मी काही बोलू नका. मैडम जी, मेरा काम अखाड़े में, यहाँ पर मैंने क्या करना है? आखाड्यात कुस्ती खेळण्यासाठी लागणारा फिटनेस येतोय की नाही ते बघायचं. राणा तो फिट है जी. वो मैं तय करूंगी. आजपासून जर काम चुकारपणा केलात ना तर घरी पाठवून देईन सरळ. दुसरा कोच अपॉइंट करायचा अधिकार आहे माझ्याकडे. जी. काही बोलू नका. सायकलिंगच्या बाबतीत मी तुमचं काही ऐकणार नाही. हा, जाऊ दे. काय मग, आवडते का सायकल? काय झालं? नाही, काही नाही. आवडते यांना सायकल. गुड. मग आज 10 किलोमीटर सायकलिंग करायचंय. हं? पुढे तुझ्या बरोबर येतील. हैं? मैं? नहीं नहीं, 10 किलोमीटर साइकिल के पीछे दौड़ना इम्पॉसिबल है जी, बिल्कुल नहीं. ग्राउंड तक तो भाग सकते हो. जी तुम्हालाही फिट राहावं लागेल शिकवण्यासाठी. जी. नाव गो. झालं की मला घराकडे भेटा. अँड रिमेंबर, माझं लक्ष आहे तुमच्या दोघांकडे. जी. तर बघत काय उभ्या, जा आवरून घ्या आणि निघा. चलो भाई राणा. हॅलो, कापड बदलू. मी चहा घेऊन येते तुमच्यासाठी. बस. जी जी, शुक्रिया. हो, चला की. मॅनेजर मॅडम न बघितलं तर कावतील परत. चला. अरे छोड़ो यार, वो तो घर गई अब. छोड़ो. ना अचानक बघायला आले म्हणजे. चला. हो चला. अरे नहीं यार. अरे राणादा. राणा दा, नमस्कार. नमस्कार. काय राहणार जमतं काय सायकल? होय, काय गाडी काढून घेतल्या तुझी. रानदा सायकल नीट चालव, नाहीतर आपण पाय मोडून घ्यायची लांडी. झालं काय? चला सुटा आता. चलो. सायकल सोडायला ही आडे चांगली. पडलो आणि पायच मोडला तर सायकल बंद होईल. चल राणा, धाव तुझी ऍक्टिंग.
चलो भाई आ जाओ। मेलो आई ग ओ कोच साहेब ऐसे कैसे गिर गए तुम? अरे अरे रुको तोल गेला ना पडलो संभल के संभल संभल। चलो उठो उठो। अब क्या करें? अहो उचल की बोला कोई है? पायाला लागले हो वजन कम करो यार। अब क्या करें? सायकल बंद हाँ इंजर्ड हो तो साइकिल कैसे चलाओगे? नाही, हाँ वापस चलो घर। सायकल बंद करायलाच पाहिजे बघा हाँ हाँ आणि बिल्कुल। मला लवकर घरला घेऊन तुला आता पायाला दुखायला संभलो। अरे साईसाहेब हे घ्या गरमागरम मूग मटकीची उसळ हे घ्या. मूग मटकी हा अव हे रानदांच्या डाएट साठी केलती ना व म्या म्हणून वरनं तिखट मीठ घातलंय नाहीतर चपाकच खावी लागली असती वय. चंदे हे असल्या उसळी आमच्या घशाखाली जात नाहीत माहिती आहे ना तुला. तेच म्हणते म्या ताईसाहेब लय दिस झालं मी पिझ्झाच नाही खाल्ला. आपण कोल्हापूरला जाऊन नाश्ता करून येऊया. अगं तुला काय वाटतं का नाही ग चंदे? हा खाऊन खाऊन केवढी वाढल्यास बघ अजून किती मोठी होणार आहेस. तू एक काम कर ही असल्या उसळी तूच खा आणि आमच्यासाठी मस्तपैकी चरचरीत मिसळ नाहीतर मग पावभाजी बनव जा. होय खा म्हणलं की खायला लागल्यास होय. ठेव ठेव तिथं. आवा म्हणजे मला कुठे ते बनवता नाही. ते बी खरंच आहे म्हणा तुला कुठं बनवता येते. खरंच चंदे हे गुन्ही सून झाल्यापासून का नाही गोदाकांवर बी रुबाब झाडता येणं झालंय बघ आम्हाला. ते नव्ह तू एक काम कर राणा भाऊजीसनी सांगून आपल्या मळ्यातनं मेथीची भाजी मागून घे जा. ताईसाहेब राहणार का नाही आत्ताच ते सायकल चालवाय घेऊन गेले ते काय ते म्हणतात हा टकूच घालून. हे कसलं कौतिक आहे ग. लहान पोराच्या वर चाललंय बघ खरं. मग काय तर टक्कूच घालून सायकल मिरवणं म्हणजे जोकच वाटायलाय का नाही. तर काय व मला तर लय हसू येत होत. आपण हसायचोच ग चंदे पण त्या ठोकळ्यावर मात्र आता रडायचा टाइम येणार आहे बघ लवकरच. चला लाडू पोट दुखतंय म्हणून वर्गात रडत बसायचं नाही हा. नीट अभ्यास करायचा. हो माऊ. बस इथे सँडल घालूया. जाऊ बाई जाऊ बाई काय शाळेला चालला काय? हो आखी तू बस शाळेत. अगं बाई तू आणि तुझा राणादा जातोय शाळेत तेवढं बस झालं की आता आम्ही कशाला यायला पाहिजे. राणादा कुठे येतो शाळेत? अरे जात्यात की ते शेतीतल्या मॅनेजर बाई नाही का सखी मॅडम त्यांच्या शाळेतच जात्यात राणा भाऊजी. बरं ऐक लाडू ये उठ. हा चल तू बाहेर थांब तुझी माऊ येत्या. हा सांग जा जा जा. जाऊ बाई अहो नवऱ्याला दुसऱ्या बाईच्या शाळेला पाठवून तुम्ही स्वतःच्या शाळेला चालला भाई. हे बघा जरा सावध राहा बाई. अगं पुढं काहीतरी उलट सुलट झालं म्हणजे काही नाही होणार. अहो काही कसं होणार नाही. राणा भाऊजींचा कसा छळवात मांडलाय बघितलं ना तुम्ही. छळ वगैरे काही नाही बाई. या सगळ्याची गरज आहे त्यांना. तुम्ही काही काळजी करू नका. अरे कोई है? राणा भाऊजी अहो काय श्रीमती महादू अरे कोणतरी या. आ जाओ भाई कोई. धीरे कुठं गेली समधी. श्रीमती धीरे धीरे लय दुखायला पाय धीरे धीरे आराम से.
आई शाबाश, धीरे धीरे धीरे, हाँ आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ, आ बैठो आराम से आराम से। अहो, काय झालं? भाभी जी मुझे डर है कहीं फ्रैक्चर ना हो, काय झालंय? साइकिल पर से गिर पड़े साहब। ए घ्या पाणी घ्या, पाणी घ्या. अरे देवा, खूप लागलाय का? इकडं माझं नशीबच उलट फिरलंय, तर सायकलवरनं पडणार नाही तर काय होणार? आई ग, सायकल जीव घेणार माझा. राणा भाऊजी, ऑपरेशन वाल्या पायालाच लागलं काय? होय. अगं बाई, राणा, बघा गोदक्का काय चाललंय इथं. आम्ही म्हणलं होतं का नाही राणा भाऊजींचा छळ मांडलाय. आता तुम्हीच सांगा बरं काय तर. दुखऱ्या पायालाच लागलं बघा परत. नाही, वज्र केसरीच्या टायमाला पाय वाचला, पण आता काय? गोदक्का, तुम्हीच आता मोठेपणाच्या अधिकारानं काय तर सांगा बरं. तुम्ही आमच्या रानावरचा ह्यो असला ताण कमी करा बघू. माता जी ये मेरा किया कराया बिल्कुल नहीं है, ये हमारे मैडम जी का डिसीजन है, मैं तो सिर्फ फॉलो कर रहा हूँ जी। अच्छा राणा, मैं चलता हूँ, ठीक है? हाँ? नमस्ते, टेक केयर. हाँ? ह्यांना काय जाते म्हणायला टेक केअर म्हणा. राणा, लय दुखतोय काय रे पाय? होय. आई ग, शिरपती, शिरपती, हा गोदक्का, गोदक्का, अहो काय झालं रानाला? सायकलवरनं पडलो, पाय लय दुखायलाय. आपण कसं काय पडला असा? हे बघ, तू राणाला खोलीत घेऊन जा. राणा, आणि आता सायकल बिकल काय फिरायचं नाही. हा, तू चल पुढं, मी गरम पाण्याची पिशवी घेऊन येते. शेकलं म्हणजे जरा आराम पडल. आई ग, अंजली, आता तरी सांग बाई तुझ्या त्या मॅडमला. शिरपती, जा घेऊन, मी आलेच गरम पाणी घेऊन. चला. नाही नको असू द्या. शिरपती दादा आहेत माझी काळजी घ्यायला, तुम्ही तुमच्या शाळेची काळजी घ्या. चला शिरपती दादा. शिस्तात, शिस्तात जावा राणा भाऊजी. अरे देवा, काय राणा भाऊजींच्या माग लागलंय कुणास ठाऊ बाई. श्रीपती, शिस्तात घेऊन जा रे बाबा. एकदम अपधार पावलं टाका. राणा कसं काय पडला हो? काय कुत्रे बित्रे अडवालं काय? नाही. मग कसं काय पडला? बर ठीक आहे, तुम्ही जरा आराम करा म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. होय. हळू, एकदम हळू. हे घे चंदे, तुझा लाडूला आत घेऊन काहीतरी खायला दे बरं त्याला. जा. जाऊ बाई, अजून बी येळ गेलेली नाही. पुढं काहीतरी मोठं व्हायच्या सावध व्हा बरं तुम्ही. राणा भाऊजी आधार द्यायला नाही म्हणलं सा तुम्हाला. उद्या उठून बोलणं बंद करत्याल, मग काय करालो? आणि असंच जर चालत राहिलं तर तुमचा आधारच जाईल की हो. बघा बाई, विचार करा तुम्हीच. आम्ही आपलं सांगायचं काम केलं. आज जर सासूबाई असत्या का नाही जाऊ बाई, तर त्यांनी बी तुम्हाला हेच सांगितलं असतं बघा. काय ही कसली बूट आहेत, ही पहिली जाळून काढायला पाहिजेत बघा. आपलं कोल्हापुरी हाय का नाही तेच बरं, नाही तर काय.